आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या 2-3 दिवसाच्या ज्या घटना पाहिल्यानंतर सातत्यानं माध्यमांमधून जे काही या वक्तीमध्ये सांगितलं जातंय आणि मलाही बऱ्याच आमच्या माध्यमांच्या मित्रांनी या बाबतीमध्ये प्रतिक्रिया विचारली. मीच असं ठरवलं होतं की 1-2 दिवस या सगळ्या वेगळ्या स्तरावर होणाऱ्या प्रतिक्रिया आल्यानंतर आपण त्याच्यावर भाष्य केलं तर बरं होईल. मला सर्वप्रथम आपल्याला सर्वांना धन्यवाद द्यायचे की या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय बॅलन्स अशी भूमिका आपण सर्वांनी मांडली आणि वस्तुस्थिती आपणही आपल्या माध्यमातून राज्यासमोर जनतेसमोर आणण्याचा आपण अतिशय प्रभावी अशी भूमिका आपण केल्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. खरं म्हणजे ही निवडणूक काही ह्या नगर लोकसभेच्या निवडणुकीच्या संबंधी की जे आज चित्र समोर काही मंडळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की त्या माझ्या मुलाच्यासाठी हा सगळा संघर्ष उभा राहिला, ही मुळातच चुकीचं आहे. गेले 3-4 महिने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या वाटाघाटी होत असताना राज्यामध्ये अधिकच्या जागा निवडून आल्या पाहिजे आणि कोणत्या जागा निवडून येऊ शकतात या संबंधित चर्चा होत असताना काँग्रेस पक्ष म्हणून काही जागेची मागणी या जागा वाटपामध्ये आम्ही केली. त्याच्यामध्ये नगरची जागा होती. काही जागे बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह होता की जागा अदला बदला करण्यामध्ये काही जागा त्यांनी मागितल्या आणि हे सगळ्या पाठीमागची एकच गणित होते की ज्या ज्या मतदारसंघांमध्ये ज्या जागा आतापर्यंत ज्या पक्षाच्या निवडून आल्या नाही त्याचा विचार करावा अशी चर्चा होती. उदाहरणार्थ नगरपुरतं मर्यादित ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी लागोपाठ 3 निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले होते 2004, 9 आणि 14 आणि त्या ठिकाणी जागा काँग्रेस येऊ शकते कारण शिर्डी मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्षाकडे आहेच आणि त्यामुळे नगरची जागा घेतली तर ते पक्षालाही सोपस्कर होईल आणि जागा आपल्या पक्षाच्या वाढतील. कारण काही जिल्ह्यांमध्ये दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. उदाहरणार्थ जळगाव, नाशिक, औरंगाबादला दोन्ही जागा काँग्रेसकडे होत्या आणि त्यामुळे असं काही होणार नाही की जर दोन्ही जागा एक पक्षाकडे गेल्या तर काही त्याचा परिणाम होईल. पुष्कळ चर्चा झाली त्याच्यामध्ये आणि स्वाभाविकपणे शेवटी आमचा प्रयत्न होता की तो योग्य समन्वय घडून आणण्याचा. यामध्ये खरं म्हणजे या सगळ्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये कुठेही माझ्या मुलांनी पुढे त्या ठिकाणी वेगळ्या पक्षात जावं किंवा काय निर्णय करावा त्याची काही चर्चा माझ्याबरोबर तरी झाली नव्हती. परंतु या सगळ्या जागा वाटप होत असताना एका बाजूला आपण ज्या आघाडीची भूमिका मांडतो त्याच वेळी निर्णय अजून कुठलाही झाला नव्हता. अशा वेळी आदरणीय पवार साहेबांनी आमचे वडील स्वर्गीय माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल केलेलं विधान ते अतिशय दुर्दैवी होतं. 91 त्यांचा आम्ही पराभव केला त्या आघाडीचे म्हणजे आणि वेगवेगळी विधानं त्यांनी केली. खरं म्हणजे मला व्यक्तिशः फार वाईट वाटलं की आपण ज्यावेळी आघाडीचा धर्म पाळतो
आणि आज 91च्या घटनेनंतर आज ते हयात नाही आहे, अशा वेळी त्यांच्याबद्दलची टिप्पणी करणं अशा ज्येष्ठ नेत्याला किती योग्यतेचं होतं हा खरा प्रश्न आहे. परंतु मला त्याबद्दलही मनामध्ये खंत आहे, दुःख होतं की खरं म्हणजे हा विषय आज तो या निवडणुकीच्या संबंधी काही संबंध नव्हता. तोपर्यंत डॉक्टर सुजयचा निर्णय झालेला नव्हता. आमचा आग्रह पक्ष श्रेष्ठीकडेच होता की महाराष्ट्रातल्या कोणत्या जागा आपण छोटी महाआघाडी करायची, मग स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोणत्या जागा सोडायच्या आहेत किंवा वंचित आघाडीबरोबर शेवटपर्यंत चर्चा सुरू होते. मग महाराष्ट्रातल्या कोणत्या जागा अदला बदला आपण करू पाहतोय त्याची चर्चा श्रेष्ठीबरोबर सुरू आहे, स्क्रीनिंग कमिटीत सुरू आहे. पण तत्पूर्वीच मला वाटतं हे विधान आल्याच्या नंतर शेवटी जो काही निर्णय आपल्या आजोबांसंदर्भात केलेल्या विधानाच्या संबंधी जो निर्णय डॉक्टर सुजयने घेतला असेल तो त्याचा तो निर्णय होता. तर शेवटी या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचा काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता म्हणून एक जबाबदारी माझ्यावर होती. आपल्याकडून कधी असं एक चुकीचं विधान होऊ नये किंवा कधी मी केला नाही की ज्यामुळे आघाडी धर्माला पुढे गालबोट लागेल, असं मी कधी केलं नाही. एकदा नव्हे दोनदा विधान आदरणीय पवार साहेबांकडून झाल्याच्या नंतर खरं म्हणजे या सगळ्या विषयाबद्दल किती बोलावं हा खरं किती बोलावं हे कमीच आहे. परंतु आज दोन्ही काँग्रेस पक्ष आज महाराष्ट्रामध्ये एकत्रपणे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ठीक आहे, त्यांनी केलेलं विधान त्यांच्या व्यक्तिगत स्वरूपात असेल किंवा काय केलं असेल, पण त्याच्या विधानाला निश्चितपणे मला दुःख झालंच आहे. मी मी काही लपवणार नाही. आणि त्यामुळे आता जी काही या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉक्टर सुजयने घेतलेला जो निर्णय आहे त्यातून उद्भवलेली जी परिस्थिती आहे, दोन्ही काँग्रेस पक्षाच्या संबंधी जे विचारलं जातं, मग मी स्वतः निर्णय घेतला होता की आपण काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना भेटून ही वस्तुस्थिती मांडू आणि पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घेतो तो आपण मान्य करायचा. म्हणून मी त्याची वेळ मागितलेली आहे आणि ती मिळाल्याच्या नंतर या सगळा घटनाक्रम जो आहे ही वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मी मांडणार आहे आणि ते जे निर्णय घेतील मग ते आपल्यासमोर मी मांडणार आहे. दोन्ही गोष्टी काय आपण साध्य होतील आणि म्हणून आपल्यासमोर ह्या 2 दिवसाच्या घटना घडल्याच्या नंतर आपल्यासमोर बोलावं असं मी ठरवलं. मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे की या सगळ्या परिस्थितीचं अवलोकन आपण मंडळी करतायत. आपण राज्याच्या राजकारणाची सातत्याने आपल्याला माहिती आहे, सगळा इतिहास भूगोल आपल्या समोर आहे आणि त्यामुळे वेगळं काही विपरीत आपण काही वेगळं होईल असं काही आपण मानण्याचं कारण नाही. थँक्यू.